जगातील सगळ्यात ताकदवान देश कोण? उत्तर एकच, अमेरिका। पण अमेरिकेतल्या व्हाईट हाऊस पर्यंत आपला मुद्दा पोहोचवण्यासाठी प्रत्येक देश वेगवेगळी हत्यारं वापरतो। पण एक हत्यार असं आहे जे युद्धाच्या रणांगणावर नाही तर थेट लॉबिंगच्या कॉरिडॉरमध्ये लढलं जातं। आज आपण बोलणार आहोत भारत आणि पाकिस्तानच्या त्या लॉबिंग वॉरबद्दल, जिथं डॉलर्सच्या सरी आणि रणनीतीची धार या दोन गोष्टी ठरतात। ट्रम्प सारख्या राष्ट्राध्यक्षांचं मन कोण जिंकेल याची स्पर्धाच म्हणा। आता सुरुवातीला आपण हे एकदम सोप्या भाषेत समजूया। लॉबिंग म्हणजे नेमकं काय? लॉबिंग म्हणजे सरकारला, प्रशासनाला, नेत्यांना पटवून देण्यासाठी खास हायर केलेली फर्म किंवा व्यक्ती। हायर केलेली फर्म म्हणजे कायदेशीर दलाल, पण सूट टाय कोट घालून ते तुमच्या देशाचा, तुमच्या कंपनीचा मुद्दा अमेरिकन राजकारण्यांच्या कानावर रोज घालतात। अमेरिकेत हे कायदेशीर आहे आणि यासाठी नोंदणी करणं बंधनकारक आहे। फारा म्हणजेच फॉरेन एजंट रजिस्ट्रेशन ॲक्ट अंतर्गत या लॉबिंग कंपन्या येतात। 2017 मध्ये जेव्हा डोनाल्ड ट्रम्प शपथ घेत होते तेव्हाच पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांनी पटकन आपापली लॉबिंग करण्यासाठी दोन वेगवेगळ्या व्यक्ती हायर केल्या। पाकिस्तानने लगेचच ट्रम्पच्या जवळच्या व्यक्तीला हाताशी धरलं। डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी सुरक्षा सल्लागार आणि न्यूयॉर्कमधले बिझनेस पार्टनर यांच्या फर्म्सना त्यांनी मोठं कॉन्ट्रॅक्ट दिलं। भारतानेही त्याच काळात वॉशिंग्टनमधील नामांकित फर्म्सकडे आपलं लॉबिंग सोपवलं। पण भारताची पद्धत थोडी मोजून तोलून आणि दीर्घकालीन होती, तर पाकिस्तानची पद्धत होती मोठा पैसा ओतायचा आणि झटपट परिणाम मिळवायचे। आता 2025 मध्ये ट्रम्प पुन्हा राजकारणात मध्यवर्ती झाले आहेत। भारत आणि अमेरिका संबंधात थोडं तणावाचं वातावरण आहे। अशावेळी भारतीय दूतावासाने नवीन चाल खेळली आहे। मर्करी पब्लिक अफेअर्स ही फर्म हायर केली आहे। ही फर्म माजी सेनेटर डेव्हिड विटर यांच्या नेतृत्वाखाली काम करते आणि खास गोष्ट म्हणजे या फर्मच्या पूर्व प्रमुख सुसी वाइल्स आता थेट ट्रम्पच्या कोर टीममध्ये आहेत। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे कॉन्ट्रॅक्ट किती काळासाठी आहे आणि त्यासाठी खर्च किती येतो? तर हे कॉन्ट्रॅक्ट ऑगस्ट ते नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे। महिन्याला $75,000 म्हणजेच $2.25 डील आहे। आता तुम्ही विचार करत असाल, ही कंपनी काम कसं करणार? अमेरिकन प्रशासनात भारताची बाजू ठामपणे मांडणं, वॉशिंग्टनच्या पॉवर सर्कलमध्ये भारतासाठी वातावरण तयार करणं। पण मित्रांनो, पाकिस्तान इथं भारतापेक्षा कितीतरी जास्त पैसा ओततोय। पाकिस्तान महिन्याला जवळजवळ $6 लाख फक्त लॉबिंगवर खर्च करतो। किमान 6 लॉबिंग फर्म्स पाकिस्तानकडे हायर केल्या आहेत: ऑर्किड ॲडवायझर, सिडन लॉ, टीम ईगल कन्सल्टिंग, कॉन्शियस पॉइंट, जॅव्हलिन ॲडवायझर। पाकिस्तानच्या या लॉबिंगचा त्या देशाला फायदाही झालाय। आता तुम्ही विचार करत असाल, तो कसा? तर जरा विचार करा। जेव्हा डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेत आले तेव्हा ट्रम्प प्रशासन भारताच्या बाजूने बोलत होता। जणू काही भारत अमेरिका मैत्रीचं नवं पर्व सुरू होईल अशी चर्चा होती, पण तसं झालं नाही। अचानक ट्रम्प यांचं पाकिस्तान प्रेम जागृत झालं। पहलगाम हमल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातील वादात ट्रम्प यांनी पाकिस्तानची बाजू घेतली। एवढंच काय, ऑपरेशन सिंदूर आपण थांबवलं असं ट्रम्प यांनी जगाला ओरडून सांगितलं। भारत याचा इन्कार करतोय तो भाग वेगळा। लक्षात घ्यायला हवं, पाकिस्तानी लॉबिंगचा परिणाम म्हणजे पाक आर्मी प्रमुखाला व्हाईट हाऊसमध्ये डिनरसाठी आमंत्रण देण्यात आलं होतं। पाकिस्तानसाठी टॅरिफ दर 25% वरून 19% करण्यात आला। अमेरिकन मीडिया आणि थिंक टँकमध्ये पाकिस्तानची बाजू जोरात मांडली जाऊ लागली। तर मग प्रश्न येतो, भारत आणि पाकिस्तानची रणनीती नेमकी कशी वेगळी आहे? पाकिस्तानकडे पाहिलं तर त्यांची लॉबिंग स्ट्रॅटेजी म्हणजे झपाट्याने जास्तीत जास्त फर्म्स हायर करून वॉशिंग्टनमध्ये आपलं अस्तित्व दाखवायचं। अनेक लॉबिंग फर्म्स, अनेक चॅनल्स आणि करोडो डॉलर्सचे खर्च, हे सगळं एकाच वेळी करायचं। म्हणजे पाकिस्तानकडे स्पीड आणि स्प्रेड या दोन गोष्टी आहेत। जितक्या जास्त दारावर ठोठवता येईल तितक्या दारावर ठोठवायचं ही त्यांची पद्धत आहे। भारताची पद्धत मात्र वेगळी आहे। भारत मोठ्या प्रमाणावर पैसे उधळत नाही। भारत निवडक पण प्रभावशाली फर्म्स हायर करतो, ज्या थेट व्हाईट हाऊस आणि अमेरिकन काँग्रेसमध्ये निर्णय घेणाऱ्यांपर्यंत पोहोचू शकतात। भारताचं लक्ष दीर्घकालीन विश्वासार्हता आणि सातत्य यावर असतं।
म्हणजेच भारत फोकस स्ट्रॅटेजी वापरतो। एका ठिकाणी योग्य दाब टाकायचा, योग्य व्यक्तींना टार्गेट करायचं आणि संबंधांना मजबूत करणं ही भारताची शैली आहे। थोडक्यात सांगायचं तर पाकिस्तान स्प्रेड करतो म्हणजे खूप साऱ्या दारांवर ठोठावतो, तर भारत फोकस करतो म्हणजे मोजक्या पण महत्त्वाच्या दारांवर योग्य वेळी योग्य पद्धतीनं दार ठोठावतो। भारताची लॉबिंगची पद्धत नेहमी संयमी राहिली आहे। आज भारताचे आधीपासूनचे लॉबिंग कॉन्ट्रॅक्ट्स वार्षिक जवळजवळ $1.8 मिलियन पर्यंत जातात। नवीन मर्करी फर्म म्हणजे या रणनीतीतलं अजून एक मजबूत हत्यार आहे, कारण सुसी वाईल्डसारखी ट्रम्पची कोर सल्लागार व्यक्ती याच फर्मशी निगडीत आहे। म्हणजेच भारत थेट व्हाईट हाऊसच्या दारावर टकटक करतोय। तर मित्रांनो, एकीकडे पाकिस्तान डॉलरचा मारा करून अमेरिकेत आपली जागा बनवतोय, दुसरीकडे भारत संयमी पण धारदार पद्धतीनं ट्रम्प प्रशासनात आपली लॉबी मजबूत करतोय। प्रश्न इतकाच आहे, पैशांचा पाऊस जास्त प्रभावी ठरेल की रणनीतीचा बाण? तुम्हाला काय वाटतं? लॉबिंगच्या या वॉरमध्ये कोणाचं वजन जास्त आहे, भारत की पाकिस्तान? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा।